मित्रांनो आपली GT 650 जी आहे ती झाली आहे पंक्चर. ओके, तर माझा वेट जास्त आहे त्याच्यामुळे डिफेन्स घेऊन जाईल ती गाडी आणि मी ही R15 घेऊन जातो. ठीक मित्रांनो, तुम्ही बघू शकता टायर पंक्चर काढण्याचं काम चालू आहे. ॲक्च्युअली ना स्पोक्स व्हीलवाल्यामध्ये ट्यूबलेस येत नाही आहे ना, तर स्ट्रगल बघू शकता तुम्ही किती आहे. या स्कूटीवरती घेऊन आलो आहे मी, त्याच्यानंतर हे टाईम वेस्ट चालू आहे. तर ठीक आहे आता, पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, अलॉय व्हीलवाली GT 650 घ्या जर घेतली तर. ओके, तर या बाईक पंक्चरमुळे आहे ना माझा वर्कआउटचं पूर्ण, कारण माझ्याकडे दुसरी बाईक नाही. ओके, तर त्याच्यामुळे माझा वर्कआउट पण मिस होते बराच. आणि हेअरस्टाईल बघा ना कशी वाटते, एकदम खराब. चलो मित्रांनो, तुम्हाला भेटतो घरी आता डायरेक्ट. नाही सॉरी, पहिले टायरचं सॉर्ट करूया. क्या भाई फट गया? अरे भाई क्या होगा उसका रिपेयर या चेंज करना पड़ेगा? अच्छा, कितना होगा? 400? भाई बड़ा खर्चा हो गया यार. हा मित्रांनो, आपला टायर आलेला आहे आणि ही आपली GT 650 जिने पहिल्यांदा मला विकत घेतल्यानंतर थोडासा रिग्रेट फील करून दिलाय आज पहिल्यांदा, फक्त या स्पोक्स व्हीलमध्ये. ओके, बाकी गाडी भाई चांगली आहे ना. तर हे लावतो आणि येतो वर्कआउटला. ते बघा समोर जो मिरर आहे ना, तो आजच ऑर्डर केला. एकदम मस्त मिरर आहे, खास मी पोझिंगसाठी ऑर्डर केलाय. वाव, आता इथे मी रोज पोझिंग प्रॅक्टिस करणार आणि माझी फिजिक बघणार. ओके, आणि इकडे बघा तशी एडिटिंग चालू आहे, एडिटिंगला हेल्प करतोय. बाकी बुंदीचा लाडू आणि बाकी इकडे आपली मिल बनते. काय मिल मध्ये? आणि फ्रीज ओपन. आपल्या बापाकडे लय पैसा आहे ना. हा, चुकून राहिला. किती अंडी घेणार आहेस? मी 7 अंडी घेणार आहे आणि काप मध्ये ओट्स घेणार आहे. ओके, बस बस बस. ते चिपक रे. अच्छा, थोडं जास्त वाढलं. हो भाई, मिल रेडी आहे. काय मिल मध्ये? ओट्स अँड एग्स ऑमलेट. ओ, हे घ्या. थँक्यू. वेलकम. तर मित्रांनो, प्री वर्कआउट मील, ओट्स आणि काय एग ऑमलेट. ओके भाई, लाईफ जरा मस्त असते जेव्हा लग्न होतं तेव्हा, है ना. ठीक आहे, मी माझी मील कंप्लीट करतो है ना, नंतर भेटतो तुम्हाला. हे बघा आता मील संपलेलं नाही तोपर्यंत हे बघा कॉफी पण रेडी आहे. म्हणून बायको करा, म्हणून बायको करा. बायको म्हणजे मुलगी करा मित्रांनो, बायको नको करू. तर काय मला माहिती आहे का, बायको करा. वरून आपण बायको नको करू करायची, मुलगी करा कुठली तरी, तिला तुमची बायको बनवा. चोरू नका कोणाची रे भाई. ओके, आज पसारा बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं. काय ना, हा जो कपाट आहे तो नवीन आणलाय आणि आम्ही होतो आता जिमला जाण्यासाठी रेडी. मित्रांनो, पॅन्ट सेम राहील, फक्त ग्रे कलरचा एक सँडो घालतो है ना. बाकी बॉडी कशी वाटते, इम्प्रूव्हमेंट्स जर तुम्ही आधीपासून बघत असाल तर तुम्हाला दिसत असतील. चला जिम मध्ये जाऊन आपल्याला बॉडीज बघायची आहे. फटाफट रेडी होतो. टाइम झाला रात्रीचा 9:30. अरे भाई, ऍक्च्युअली ना माझी रुटीन थोडी खराब झाली, त्याच्यावरती मी आता काम करणार आहे. काम असं करणार आहे, काहीच नाही काम करणार. माझी बॉडी बिल्डिंगची प्रेप चालू आहे, मला व्हिडिओ शूट करायला लागतात. त्याच्यामुळं मी माझ्या झोपेला जास्त प्रायोरिटी देतो, कारण रिकव्हरीसाठी. मी माझ्या लाईफमध्ये अलार्मवाला सिस्टम ठेवत नाही, कारण माझी झोप डीप स्लीप जर मला नाही भेटली तर मग रिकव्हरीला इश्यू होतो मित्रांनो. माझ्या कामाला मी जास्त प्रायोरिटी देतो आणि माझ्या मसल बिल्डिंगला, बस दोन्ही गोष्टी एकदम चांगल्या चालल्या आहेत. चला जाम झाला भाई, जिमला जाऊया ना तर जिम बंद होईल. एक गोष्ट बाकी आहे मित्रांनो, मी आहे ना युट्यूब, हा जो माझा युट्यूब आहे ना तो फुल एकदम रॉ आहे. ज्याच्यामध्ये जो खरा रोहन ठाकूर आहे ना तो तुम्हाला बघायला भेटेल. तर मला 2-4 दिवसापूर्वी मी
हा बंधना बांधला होता. तर ना मला जिम मध्ये एकाने कॉम्प्लिमेंट 2-3 मुलं बोलली की अरे भाई मस्त वाटते एकदम. संपला विषय भाई. आता मला 400 लोक बोलली ना की भाई तुमच्या मधला पण छपरी नाही बोलणार प्लीज. 400 लोक छपरी बोलली ना तरी मी आता ऐकणार नाही. हॅलो, कृपया बाजूला व्हा, तो आरसा आमच्यासाठी रिझर्व आहे. रिझर्व मी पण बघू शकते. नाही मित्रांनो, कमेंट करून सांगा आरशामध्ये बघू शकतो मीच. ओके, कसं वाटतं आता? एक सिल्वरची एक मोठी चैन आहे ना, आणि नखा बिका वाढवल्याची नाही सॉरी. चलो मित्रांनो, जातो आता. जीटी आलेली आहे आपली. मस्त जरा बरं वाटतंय, कारण 2 ते 3 दिवस जीटी खालीच उभी होती आणि मी असाच याच्या दीपेशच्या बाईकवर किंवा असा काहीतरी जुगाड लावून ट्रॅव्हल करत होतो. पण आता जीटी आलं, मस्त वाटतं एकदम. तर चला भेटूया जिम मध्ये. आज शोल्डर्स करतो आणि मी कार्डिओ, कारण माझा शोल्डर झालेला आहे दुपारी. अच्छा, ट्रायसेप कोणाचा मोठा आहे? ए बाबा, हा भ्रम क्लिअर करा रे. रोज सकाळी उठल्यावर बोलते ट्रायसेप कोणाचा मोठा आहे. सांगा ट्रायसेप कोणाचा मोठा आहे? अरे मला ट्रायसेपचा एक साइडचा हेड आहे ना, तो अख्खा होईल हिचा. तिचा हेड आहे पूर्ण. तिचा हेड आहे पूर्ण. हा बघ, हे माझ्या आर्मची साईज आहे, तेवढा तुझा हेड आहे. समजलं? बारीक पोरं आता जन्माला आलेली. चलो बाय मित्रांनो, भेटूया. बारीक पोरं काय तुम्ही माझ्या फिजिकला रेटिंग द्या. मला जर कोणी विचारलं, मी सांगेन एकदम बेकार फिजिक आहे भाई. मी आता प्रॉपर डाएट चालू केलाय. ओके, मी दीपेश सोबत एवढे दिवस काय डाएट? प्रॉमिस केलं. पिंकी प्रॉमिस. अरे भाई, डाएटची कोण प्रॉमिस करते यार? डिसिप्लिन गेम आहे तो, लाईफ लॉंग करायला लागतं आपल्याला. हे प्रॉमिस करतो एकामेकाला. ते आम्ही करतो. अच्छा, फॅट काय एवढा इकडे? ते आता जाईल. अच्छा, जाईल ते. बघूया मित्रांनो, जाईल की नाही. कॉम्पिटिशन पर्यंत. माझ्या कॉम्पिटिशन पर्यंत बघा, जेव्हा माझी कॉम्पिटिशन असेल ना तेव्हा तेव्हा तुम्ही म्हणजे फिजिक्स बघा आणि हो, तेव्हा मला fat हो. नसणार. कॉम्पिटिशन ही कुठली नवीन अपडेट आहे? अरे भाई, ये क्या मुंह से निकल गया भाई, कॉम्पिटिशन. मित्रांनो लवकरच रिव्हील करू. मोठी न्यूज आहे एकदम. हे चले भाई, सरप्राईज सरप्राईज एकदम सरप्राईज. खतरनाक. Outfit कसा वाटतोय? काय काय Outfit आउटफिट चांगला खरोखर चांगला. चेंज करून नको बरोबर आहे? ठीक आहे. लॉक केलं जाय. ए जिंजर, ते समजाव रे बाबा. अरे गावठी बिल्ली आज गावठी तिला बिल्ली. त्याला कॉम्प्लिमेंट भेटली आहे, गावठा बिल्ला. लपवते नुसता गावठी बिल्ली बोलल्यापासून. आज एक आमच्या घरी काकी आलेल्या, त्या काय बोलल्या माहितीये काय? हा बोलतो तुमच्याकडे मांजर आहे, तो गावठी आहे का? थोडासा बोलते पर्शियन सारखा वाटते. म्हणजे तिथेच पैसे बरबाद झाले. पर्शियनच्या खालचा एक लेवल आहे हा, बस. आणि गावठी वरचा एक लेवल. अरे त्याची काय लेवलच नाही. काय बोलाल याच्यावर? जिंजर साहेब काय बोलाल? तोंड तो बोला जा ना, त्यांच्या वर्कआउटचा टाइम झाला, मला कशाला त्रास देत आहे, झोपले. चलो चलो चलो. चलो. चलो बॉयज. प्रॉब्लेम असा आहे ना की आज मी माईक पण नाही आणलाय, काहीच नाही, आणि ब्लॉग शूट करतोय, तर तेवढा तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. आय होप माझा आवाज येत असेल तुम्हाला, है ना. फटाफट वर्कआउट करतो आज, त्याच्यामध्ये काही शॉर्ट्स शूट करतो. ओके, बाकी आज एकटाच वर्कआउट करणार आहे. तू काय करणार आहेस? मी कार्डिओ. कार्डिओ? माझं वर्कआउट झालं. हा मित्रांनो, माझे चालू आहेत शोल्डर्स. ओके, एक वॉर्मअप सेट मारलाय आणि हे बघा इकडे काय चालू आहे. वा, काय याने काय फॅट लॉस होतं? हा, मी तर प्रो बॉडी बिल्डर्सला कधी असले एक्सरसाइज करताना बघितलं ना. पण मी तर असले एक्सरसाइज करणं, माझा फॅट लॉस कसा काय झालाय? हा, बघू तुझ्या ऍप दाखव, तू एक्सरसाइज करतोस ना. हे माझ्या ऍप्स आहेत. अरे फॅट, अरे 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 फॅट लपव फॅट. असल्या फालतू टिप नको आम्हाला मित्रांनो, अजिबात ऐकू नका.
मित्रांनो एक सेट वॉर्मअप केला, त्याच्यानंतर एक वॉर्मअप सेट केला जो शूट करायला सांगितला हिला आहे ना. हिने काय केला माहिती आहे काय, इंस्टाग्रामला आपण स्टोरी टाकतो ना व्हर्टिकल, तसा शूट केला. जाऊ द्या. तर प्रॉब्लेम असा आहे की माझे जॉईंट्स आहे ना भाई, हां माझे जॉईंट्स आहे ना जास्त दुखायला लागले, तर त्यासाठी मी एक टब ऑर्डर केला आहे ज्याच्यामध्ये मी आईस बाथ घेऊ शकतो. जो टब यायला काहीतरी 1 महिना गेला आणि टब येणार आहे स्कॉटलँडवरून. भाई स्कॉटलँडचे टब मागाय आपण, तर तो येईल, त्याच्यानंतर आईस बाथचा जुगाड होईल. ओके, तोपर्यंत मला वाटतं माझे जॉईंट्स फेकायला लागतील, काढून दुसरे टाकायला लागतील है ना. चला वर्किंग सेट चालू. डायरेक्ट 40 kg डंबल. सेकंड सेट वर्किंग 40 kg डंबल. चलो हा मित्रांनो, जवळजवळ किती 4 सेट झालेले आहेत वर्किंग. कसं आहे पंप, कमेंट करून सांगा. बॉडी चेंज होते नाही होते. मस्त वाटते फिजिक बघून आता मला. सी द डेल्ट भाई, फुल 3D एकदम. चलो लॅटरली स्टार्ट करतो आता. फटाफट वर्कआउट संपवायचं मित्रांनो. किती वाजले? 11:15. काय म्हणतो? स्टार्ट. कॅमेरा ऍक्शन. अरे 10 किलोचा डंबल आहे मित्रांनो. लॅटरल रेस करतोय. ऍक्च्युली मी 2 वॉर्मअप सेट केलेले आहे. तर मग याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी टिप देतो. खाली घे ना कॅमेरा भाई. हा कॅमेरा मी थोडा नवीन आहे तर ऍडजस्ट करून घ्या. क्लोज आहे की जास्त क्लोज होतोय. ओके. लॅटरल रेस. ओके, लॅटरल रेस करताना तुम्ही तुमचे एल्बोज, तुमची रिस्ट आणि तुमचा शोल्डर हे एका लाईन मध्ये वरती आले पाहिजे. इथपर्यंत तुम्हाला घेऊन जायचं, याच्या वरती नाही. ओके, फक्त मेक शुअर की तुमचा एल्बो आहे तो थोडा वरती असेल तुमच्या या रिस्टच्या. ओके, आणि वेट लाईटच घ्या. मी 10 kg मॅक्स घेतो, त्याच्यावरती जात नाही मी. बेरमध्ये पंप बघूया. सॉरी ते करून सांगा. तर तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघितला असाल तर बॉडी कशी दिवसेंदिवस चेंज होते. मला थोडं बरं वाटतं आता यार, कारण माझा सर्वात वीक मसल चेस्ट आणि शोल्डर होते. त्याच्यावर मी काम करून आता ते ठीकठाक झालेले आहेत, चांगले नाही झालेले आहेत. ओके, प्राऊड बट नेव्हर सॅटिस्फाईड. पेन्स यायला लागल्या डेटवरती. बॅग मस्त आहे. मस्त आहे ना? कोबरा बॅग. अच्छा, म्हणजे बॅग बघून लग्न केलंस का माझ्यासोबत? मग अरे भाई बघा, बॅग बनवा. मुली प्रेम करतात बॅग चांगली असल्यावर, लग्न पण करतात. असं काय ना, आमचं बऱ्याच वर्षाचं रिलेशन होता भाई. 8 वर्ष. ही बॅग वगैरे काय नव्हता, R1 एस्थेटिकच नव्हता. बरोबर ना? बरोबर. तेव्हा मी होती.
हा तेव्हा ही होती आणि हिनेच मला एक पहिली कॉम्पिटिशन खेळायला लावली. सांगू स्टोरीमध्ये आपण सगळ्या गोष्टी ना. हो आणि हिला फिटनेसमध्ये मी घेऊन आलो. सांग ना. बरोबर बरोबर. त्याला बघून मला मोटिवेशन येतं. अच्छा मला बघून तर मोटिवेशन सगळ्यांनाच येते काय मित्रांनो, बरोबर ना. शोल्डर हो रे. हा बघ असं 3D डेल्ट बनवणं हे काय. बनवणार पण तेवढे नाही. ऑल गुड बॉईज. लास्ट व्हेरिएशन आणि लास्ट सेट. आता हा जो सेट आहे हा तर तुम्हाला बेसिकली माहिती असेल. याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे तर याचे मी 5 सेट केलेले आहेत पोस्टेड डेटसाठी. आणि आता चालू आहे घरी. वाचलेत बघ 12 झाले. तर वर्कआउट संपवतो तुम्हाला जरा फिजिक्स दाखवतो बऱ्याच दिवसानंतर आणि मग भेटतो डायरेक्ट घरी मील झाला. ओके. मी आहे ना या सीटवरती बसत नाही. मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. कारण जास्त फोर्स जनरेट करायला भेटतो. त्याच्यानंतर स्टेबिलिटी मेंटेन राहते. ओके. फक्त एल्बोवरती राहिले पाहिजे तुमचे आहे ना. आणि तुमची स्कॅपुला इतकी इंगेज राहिली पाहिजे. ओके. हात तुम्ही कम्प्लीट फ्री सोडू शकता. फोकस करायचा फक्त स्क्वीज करा. ओके मित्रांनो वर्कआउट आपला संपलेला आहे. ठीकठाक वर्कआउट झाला आहे. थोडा इंटेन्स नाही बोलू शकत पण ठीक आहे. जशी जी रुटीन चाललेली आहे ना त्याच्या हिशोबाने खूप चांगलं आहे. पाहिजे ही आहे आपली पॅन्ट पण रिमूव्ह करू टाकून.
ओके मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला की फिजिक कशी वाटते, काय वाटते. माझी जवळजवळ 8 महिने झाले माझी मसल गेनिंग चालू आहे आणि मी आता त्या स्टेजवरती पोहोचलोय की ठीकठाक मी सॅटिस्फाईड आहे थोडाफार की माझ्या फिजिकमध्ये मला चेंजेस दिसत आहेत. तर तुम्हाला किती दिसत आहेत, काय दिसत आहेत, मी एक स्क्रीनशॉट टाकतोय समोर, ज्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला मी ज्या लोकल जिममध्ये वर्कआउट करायचो तिथे माझी फिजिक कशी होती सेम पोजला. आणि ही आहे आजची सेम पोज, तुम्ही कम्पेअर करू शकता आणि मी पण कम्पेअर करेन. तर मित्रांनो भेटूया. लो कॅलरी आहे एकदम नाही बोलू शकत. 150 ग्राम राईस मी प्रत्येक मीलला खातोय, तरी पण ॲप्स हे बघा स्टील आहे ना. तर नॉलेज खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, जो की मी माझ्या व्हिडिओ थ्रू, माझ्या ब्लॉग थ्रू थोडा शेअर करत जाईल तुम्हाला. बाकी एकदम मजबूत बनण्यावरती लक्ष द्या. हो मित्रांनो, आपली पोस्ट वर्कआउट मील काय, चिकन राईस अँड सलाड. ओके, याच्यामध्ये आहे सेकंड लास्ट मील आहे आपली. दुसरी मील बनवतेस का आता? ओके, याच्यामध्ये आहे 150 ग्राम राईस, 200 ग्राम चिकन आणि काकडी घेतली सोबत. ओके, मी आहे ना क्लीन डाईट करतो, क्लीनच बोलू शकतो. पण ही आहे ना ही रोज काहीतरी माझ्यासमोर असा काहीतरी घेऊन येते ना. आज आणलं भेंडीची भाजी, ती पण मस्त ऑइलमध्ये फ्राय केली. जास्त ऑइल नाही, पण काहीतरी लिमिट ठेव ना यार, माझी खायची इच्छा होते. मला आवडतं. दुसरा कोण असता तर मारला तरी असता, पण आता बायको आहे बोलल्यावर काय बोलू पण शकत नाही. अच्छा, हे बघा, ही मील बघा किती टेस्टी आहे बाई. पण ठीक आहे आहे, काहीतरी हा असं पाहिजे काहीतरी, म्हणून फॅट पण पाहिजे ना थोडाफार बॉडीवरती. दाखवा आपलं फॅट. तर काय ना मित्रांनो, जर तुमचा विजन ॲप्स वगैरे एकदम क्लीन नसेल तर असं तुम्ही फ्लेक्झिबल खाऊ शकता, जसं ही खाते है ना, स्पेशली मुलींसाठी. बाकी यार हीच आपली घिसीपिटी डाईट चालू आहे, अजून 2-4 महिने चालेल, मग फूड एन्जॉय करू प्रॉपर जशी करते. ठीक आहे यार, माझी फेवरेट आहे भाजी भेंडीची. ओके, चलो मित्रांनो, मी अजून एक मील खाणार आहे. तर हा व्हिडिओ व्लॉग इथेच एंड करतो. आणि व्लॉग्स आवडत असतील तर कमेंट्स करून सांगा यार, कसा पाहिजे, काय पाहिजे है ना. मी याच्यामधून इन्फॉर्मेशन, मी डेली लाईफ माझे जे काय ते दाखवत राहीन. तर थँक्यू कम्प्लीट व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पूर्ण फोनमध्ये शूट करेन, ट्राय करेन कधीतरी कॅमेरामध्ये है ना. पण हे खूप इझी जातं फोनमध्ये शूट करायला, जे की तुम्हाला पण बघता नाही येईल की मी कसं डेली लाईफमध्ये कसा असतो मी है ना. तर थँक्यू. सबस्क्राईब करून ठेवा. जर व्हिडिओज बघायचे असतील बेल आयकन वगैरे दाबून ठेवा, ज्याच्याने तुम्हाला थांब जरा, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओज बघता नाही येतील. चलो, मी माझी मील खातो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. किती 4 वेळा बोललो काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया म्हणून. बाय.